Hello everyone, I welcome you all in our next video lecture. In this video lecture we are going to learn derivative of logarithmic function. In previous lecture we have seen derivative of implicit function. Now in this video we are going to solve some examples on logarithmic function and derivative of those functions. So let's get started. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लॉगॅरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते आपण शिकणार आहोत आणि त्यावरचे एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. तर बऱ्याच वेळेला आपण अशा प्रकारचे काही वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन पाहत असतो. फॉर एक्झाम्पल इथे मी 3 टाईप सांगितलेत. प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स म्हणजे 2पेक्षा जास्त फंक्शनचा प्रोडक्ट असू शकतो किंवा कोशंट ऑफ फंक्शन्स, त्याचबरोबर द फंक्शन ऑफ द फॉर्म एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्स या टाईपचे देखील आपण फंक्शन बऱ्याचदा पाहत असतो. तर अशा वेळेस असे केसेस असतील तर इन सच केसेस इट इज कन्व्हिनियंट टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द लॉगॅरिथम ऑफ द फंक्शन. दिलेल्या फंक्शनचा लॉगॅरिथम घेऊन मग त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणं इझी होतं अशा टाईपचे जर फंक्शन्स असतील तर. आणि याच पद्धतीला आपण काय म्हणणार आहोत तर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. चला तर मग आता आपण एक्झाम्पल्स पाहूया कशा प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत आणि ते कसे सॉल्व करायचे. फर्स्ट एक्झाम्पल, इफ e रेज टू y इज इक्वल टू y रेज टू x, फाइंड dy बाय dx. आता या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, dy बाय dx फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द गिवन फंक्शन e रेज टू y इज इक्वल टू y रेज टू x. नाव टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. आता काय करायचं, या दिलेल्या जो काही फंक्शन आहे, इक्वेशन आहे, त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला लॉग घ्यायचा आहे, लॉगॅरिथम. सो ई रेज टू वायला पण मी इथे लॉग घेतलेला आहे, वाय रेज टू एक्सला पण लॉग घेतलेला आहे. सो लॉग ई रेज टू वाय इज इक्वल टू लॉग वाय रेज टू एक्स. आता इथे हा जो इंडेक्स आहे, पॉवर आहे ई रेज टू वायचा, तो समोर आलेला आहे. वाय इंटू लॉग ई इज इक्वल टू सेम इथे वाय रेज टू एक्सचा जो पॉवर आहे तो इथे घेतला आहे, एक्स इंटू लॉग वाय. आता हे कसं आलं तुम्हाला माहिती आहे, आपण लॉगॅरिथमिक या चॅप्टरमध्ये हा फॉर्म्युला बघितला आहे. लॉग एम रेज टू एन इज इक्वल टू एन इंटू लॉग एम. तुम्ही एनच्या ऐवजी के पाहिला असेल, पॉवर जो आहे तो एम रेज टू के वगैरे. तर तोच फॉर्म्युला इथे यूज करून हे सिम्प्लिफाय केलेलं आहे, पुढचं स्टेप लिहिलेलं आहे. तर यावरून मी वाय लिहिलं आहे, वाय इज इक्वल टू एक्स इंटू लॉग वाय. आता हा लॉग ई कुठे गेला तर कारण लॉग ईची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 1 आहे, म्हणजेच वाय इंटू 1 इज वाय. सो नेक्स्ट स्टेप काय येईल, ओके. त्यापूर्वी आपण या ज्या काही इक्वेशन आलेलं आहे y इज इक्वल टू एक्स लॉग वाय, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता या स्टेप नंतर आत्ता आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ वाय, दोन्ही साईडला डी बाय डी एक्स घ्यायचा आहे, अँड डी बाय डी एक्स ऑफ एक्स लॉग वाय. या इक्वेशन 1च्या दोन्ही साईडला डी बाय डी एक्स म्हणजेच आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय. ओके. सो डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय डी एक्स. आता इथे हे दोन जे फंक्शन आहेत ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, यू इंटू व्ही. तर इथे आपल्याला प्रोडक्ट रूल किंवा त्यालाच आपण यू व्ही रूल असं देखील म्हणतो, तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हा फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे. इथे यू म्हणजे तुमचा एक्स आहे आणि व्ही म्हणजे लॉग वाय आहे. तर तोच फॉर्म्युला इथे यूज करून इथे फॉर्म्युलाचा वापर करून हा आर एच एस इथे लिहिलेला आहे. ओके. तर त्यानंतर पुढची स्टेप काय असेल, आता आपण यू व्ही रूलचा वापर करून हा आर एच एस इथे एक्सपांड करून घेतला आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स इंटू, आता इथे काय आहे, लॉग वाय आहे. इथे व्हेरिएबल जो आहे फंक्शनमध्ये वाय आहे आणि आपण डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतोय, विथ रिस्पेक्ट टू एक्सचा घेतोय. हा वायचा आहे, त्यामुळं लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, 1 अपॉन वाय, आणि याला आपल्याला डी वाय बाय डी एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. सो एक्स ॲज इट इज, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय, आणि हा वायचा फंक्शन आहे आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतोय आपण, त्यामुळे इथं डी बाय डी एक्स ऑफ वाय हे लिहावं लागेल, किंवा तुम्ही इथे डी वाय बाय डी एक्स लिहिलं तरी चालेल. प्लस हा लॉग वाय जो आहे तो ॲज इट इज, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स तो काय असणार आहे, 1 असणार आहे, तो इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू
एक्स इंटू 1/y म्हणजेच एक्स अपॉन वाय आणि हा d/dx ऑफ वाय म्हणजे dy/dx प्लस लॉग वाय. सिम्प्लिफाय करून घेतलं आहे फक्त. आता इथे dy/dx हा LHSचा जो टर्म आहे इथला तोच इथे आहे आणि हा इक्वल टूच्या समोरचा जो dy/dxच्या सोबत एक्स अपॉन वाय आहे तो मी LHSला शिफ्ट केला आहे. म्हणजे इथे हा प्लस साईन आहे, इकडे येताना काय होईल मायनस इज इक्वल टू लॉग वाय. इक्वल टूच्या पुढचा लॉग वाय आहे तसा. आता यामधून मी dy/dx कॉमन घेतलेला आहे. आपल्याला dy/dx काढायचं आहे, त्यामुळे मी dy/dx कसं काढता येईल त्याच दिशेने हे स्टेप्स आहेत. सो dy/dx कॉमन घेतला, इथून dy/dx बाहेर आला म्हणजे इथे 1 राहिला आणि या टर्ममधून dy/dx बाहेर आला म्हणजे एक्स अपॉन वाय. सो 1 मायनस एक्स अपॉन वाय इंटू dy/dx इज इक्वल टू लॉग वाय. आता इथे मी काय केलं आहे, डिनॉमिनेटर सेम करून घेतले, LCM घेतलेला आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन y इंटू 1 मीन्स y मायनस एक्स अपॉन वाय इंटू dy/dx इज इक्वल टू लॉग वाय. देन आता dy/dx इज इक्वल टू, मला dy/dxच पाहिजे फक्त. ओके, त्यामुळं हा जो काही ब्रॅकेट आहे बाजूचा मल्टिप्लिकेशनला तो इकडे येताना कुठे जाईल, डिव्हिजनला शिफ्ट होईल. आणि हा आता इथे हे शिफ्ट करून झाल्यानंतर अशी स्टेप आली आहे. तुम्ही म्हणाल हा अपॉन वाय कुठे गेला, तर हा अपॉन डिनॉमिनेटरचा जो वाय आहे तो इथे लॉग वायला मल्टिप्लाय झालेला आहे. म्हणजे हा वाय न्यूमरेटरला जाईल आणि हा वाय मायनस एक्स डिनॉमिनेटरला येईल. शिफ्टिंग करत असताना ज्यांची प्लेस चेंज होत असते हे आपल्याला माहिती आहे. सो ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. नाव फ्रॉम 1, आता 1 काय होतं एकदा बघून घ्या. हा आपला 1 आहे, y इज इक्वल टू एक्स इंटू लॉग वाय. ओके, तर या 1 वरून इथे आपण काय करतोय, y इज इक्वल टू एक्स लॉग वाय हा आपला इक्वेशन 1 आहे. यावरून आपण एक्सची किंमत काढून घेतोय. एक्स इज इक्वल टू काय आहे, y अपॉन लॉग वाय. सो आता हे सबस्टिट्यूट इन 2 या इक्वेशन 2 मध्ये एक्सच्या ठिकाणी आपल्याला हे सबस्टिट्यूट करायचं आहे. कारण dy/dx मध्ये सगळ्या टर्म्स वायच्या आहेत, फक्त हा एक्स हा वेगळा दिसतोय. त्यामुळे या एक्सच्या टर्ममध्ये देखील आपण सगळे वायच्या टर्म्स येण्यासाठी हे सबस्टिट्यूशन करणार आहोत. सो dy/dx इज इक्वल टू 2 मध्ये आपल्याला एक्सच्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवायची, वाय लॉग वाय अपॉन वाय मायनस इथे तुमचा एक्स आहे त्याऐवजी इथे काय वाय अपॉन लॉग वाय ही एक्सची व्हॅल्यू इथे ठेवलेली आहे. सिम्प्लिफाय करा. या लॉग वायने इकडे क्रॉस मल्टिप्लाय केले, वाय इंटू लॉग वाय मायनस वाय अपॉन लॉग वाय. न्यूमरेटर जो आहे तो आहे तसा. dy/dx इज इक्वल टू वाय इंटू हा लॉग वाय इकडे वर जाऊन या लॉग वाय सोबत मल्टिप्लाय होईल म्हणजे लॉग वायचा स्क्वेअर अपॉन वाय. आता हे डिनॉमिनेटरमधून काय केले, वाय जो आहे तो कॉमन घेतलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये लॉग वाय आणि -1. सो वाय इंटू लॉग वाय मायनस 1. वाय वाय कॅन्सल आउट होतील आणि काय शिल्लक राहील, लॉग वाय इट्स स्क्वेअर अपॉन लॉग वाय मायनस 1. सो दिस इज आवर फायनल डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. तर अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे. फक्त दिलेल्या फंक्शनच्या सुरुवातीला आपण काय केलं, दोन्ही साईडला लॉगॅरिदम अप्लाय केलं आहे आणि लॉगॅरिदमचा एक बेसिक फॉर्म्युला वापरून सिम्प्लिफाय करून वाय इज इक्वल टू एक्स लॉग वाय या म्हणजे वाय आपल्याला dy/dx काढायचं आहे तर फंक्शन वायच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे आणि आपण डिफरन्शिएट केलेलं आहे. त्यानंतर सगळे स्टेप सिम्प्लिफाय करत गेलेले आहोत. त्यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. If x raised to y is equal to e raised to x minus y, show that dy/dx is equal to log x upon 1 plus log x bracket square. आता हा दिलेला फंक्शन आहे आणि यावरून आपल्याला dy/dx हे व्हॅल्यू येते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द गिवन फंक्शन x raised to y is equal to e raised to x minus y. सेम प्रोसिजर. काय करायचं आहे, पहिल्यांदा दोन्ही साईडला लॉग घ्यायचा आहे. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स वी गेट व्हॉट वी गेट दिस वन, लॉग एक्स रेज टू वाय इज इक्वल टू लॉग ई रेज टू एक्स मायनस वाय. सेम पुन्हा हा फॉर्म्युला वापरायचा आहे, लॉग एम रेज टू एन किंवा लॉग एम रेज टू के इज इक्वल टू के इंटू लॉग एम किंवा एन इंटू लॉग एम. सो इथे तुमचा एन जो आहे तो म्हणजे वाय
LHSला आणि RHSला n म्हणजे x मायनस वाय. तर हा इंडेक्स तुमचा इथे खाली येईल y log x इज इक्वल टू x मायनस वाय इंटू लॉग ई. आपल्याला माहिती आहे लॉग ईची व्हॅल्यू 1 आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये देखील आपण ते वापरलेली आहे व्हॅल्यू. सो विच इम्प्लाइज y log x इज इक्वल टू x मायनस वाय. ह्याची व्हॅल्यू तर 1 आलेली आहे. विच इम्प्लाइज y log x हा y मायनस वाय जो आहे तो इकडे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केला तर तो काय होईल प्लस वाय इज इक्वल टू एक्स. सो विच इम्प्लाइज आता या दोन्ही टर्ममधून इथे काय केलं आहे y जो आहे तो कॉमन घेतलेला आहे आणि RHSला जो x आहे तो ॲज इट इज. y कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील लॉग एक्स प्लस 1 किंवा 1 प्लस लॉग एक्स. तो डिनॉमिनेटरला इथे आलेला आहे. सो आपल्याला yच्या फॉर्ममध्ये म्हणजे y इज इक्वल टू अशा फॉर्ममध्ये आपल्याला हा फंक्शन इथे लिहिता आलेला आहे. सो आता या फंक्शनला काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय डी एक्स दोन्ही साईडला घ्यायचं आहे. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आता एवढा मोठा एक्सप्रेशन इथे तुम्हाला दिसतोय आणि यावरून लक्षात आलं असेल की इथं डी बाय डी एक्स ऑफ एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स म्हणजे यू अपॉन व्ही या फॉर्ममध्ये हा इकडचा टर्म दिसतोय. म्हणजे इथे कोशंट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह हा आपण इथे यूज केलेला आहे. इथे आपला u म्हणजे x आहे आणि v म्हणजे हा पूर्ण डिनॉमिनेटर 1 प्लस लॉग एक्स आहे. सो v म्हणजे 1 प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे x आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस u म्हणजे पुन्हा x आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे 1 प्लस लॉग एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. इथे फॉर्म्युला दिलं आहे येलो कलरमध्ये. तर या फॉर्म्युल्याचा यूज आपण इथे केला आहे. u म्हणजे न्यूमरेटर आणि v म्हणजे डिनॉमिनेटर. ह्या फॉर्म्युलानुसार इथे आपण लिहिलं. आता आपण सिम्प्लिफाय करूया आणि डेरिव्हेटिव्ह घेऊयात. सो नेक्स्ट स्टेपमध्ये बघा हा आपला आता प्रिव्हियस स्टेप आहे. आपण जो u अपॉन व्ही कोशंट रूल वापरला आहे तो. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा 1 प्लस लॉग एक्स जो आहे तो ॲज इट इज राहील आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे मायनस एक्स जो आहे तो ॲज इट इज. आता इथे डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स आहे म्हणजे यू प्लस व्ही या फॉर्ममध्ये इथे दिसते. म्हणजे इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ समचा जो काही रूल आहे तो इथे आपल्याला यूज करावा लागेल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह 1चा प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह दोघांचे डेरिव्हेटिव्ह सेपरेटली इथं घेतलेत अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 म्हणजे 1 प्लस लॉग एक्स मायनस एक्स जो आहे तो ॲज इट इज. आता हा ब्रॅकेटमधला जो आहे डेरिव्हेटिव्ह 1चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एनी व्हेरिएबल काय असणार आहे तो 0 असणार आहे प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे 1 अपॉन एक्स आणि हा डिनॉमिनेटर जो आहे तो आहे तसा 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सिम्प्लिफाय करायचं आहे. इथे काय होईल मायनस एक्स इंटू 0 म्हणजे 0 मायनस प्लस एक्स इंटू 1 अपॉन एक्स म्हणजे फक्त इथे 1 राहील. सो 1 प्लस लॉग एक्स हा इथला मायनस 1 या टर्मचा आणि अपॉन आहे तसा हा प्लस 1 आणि हा मायनस 1 इथला 1 हा मायनस 1 कॅन्सल आउट होतील. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. शो दॅट असं क्वेश्चनमध्ये विचारलं होतं. क्वेश्चन बघा इथे क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिसतंय लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हे येते आपल्याला दाखवायचं होतं आणि आपण ते इथं फाइंड आउट करून दाखवलेलं आहे. सो दिस इज अवर फायनल डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. सिमिलरली सेम याच प्रोसिजरने जायचं आहे. पहिल्यांदा दोन्ही साईडला लॉग घ्यायचं आहे त्यानंतर वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आणायचं आहे आणि डिफरन्शिएट करायचं आणि रूल्स आणि फॉर्म्युलांचा वापर करत सिम्प्लिफाय करत जायचं आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड dy by dx if y is equal to x raised to x plus a raised to x plus x raised to n plus a raised to a. आता इथे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. इथे बघा ऑलरेडी फंक्शन y इज इक्वल टूच्याच फॉर्ममध्ये दिलेलं आहे. ओके तर इथे काय वेगळं आहे ते बघा.
पहिल्यांदा मी गिवन फंक्शन लिहिलं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे वाय इज इक्वल टू या फॉर्ममध्ये आपल्याला इथे फंक्शन भेटलेलं आहे, त्यामुळे डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स. आता इथे प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, म्हणजे मध्ये प्लस साईन असल्यामुळं डी बाय डी एक्स प्रत्येक टर्मला येणारच आहे. सो प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन प्लस डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू ए. याला आपण नाव देऊया इक्वेशन 1. आता पहिल्यांदा डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स या टर्मचा सेकंड टर्मचा मी इथं डेरिव्हेटिव्ह काढून घेते. फर्स्ट टर्म हा जो फंक्शन आहे तो मी सुरुवातीला सांगितला होता एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे इथे आपल्याला यासाठी लॉग घ्यावा लागेल. तर पहिल्यांदा या तिघांचा आपण डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया, ते म्हणजे आपल्याला फॉर्म्युला वापरले की लगेच भेटतील. या सर्वांची फॉर्म्युला आपल्याजवळ आहेत. सो ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला वापरल्यानंतर काय मिळेल डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन, हे सगळे फॉर्म्युलेज आहेत, तुम्ही फॉर्म्युला चेक करू शकता. एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 सेम, म्हणजे लेटर देखील इथे चेंज झालेलं नाही आहे, सेम ॲज इट इज इथे फॉर्म्युला वापरलेला आहे. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू ए, ए हा एक कॉन्स्टंट नंबर आहे, त्याचा पॉवर म्हणजे हा ए रेस टू ए काय कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय 0 आहे. आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता ते तेवढं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, कारण त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. तर आता हे याचा डेरिव्हेटिव्ह काय येते ते आपण बघूया. कन्सिडर एक्स रेस टू एक्सला आपण काय कन्सिडर केलं झेड. सो झेड इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स, कारण इथे आपण बघितलं आहे ए रेस टू एक्ससाठी फॉर्म्युला होता, एक्स रेस टू एनसाठी होता, ए रेस टू एसाठी होता डेरिव्हेटिव्हचा, पण एक्स रेस टू एक्ससाठी काहीच फॉर्म्युला नाही आहे, त्यामुळे आपण त्याला झेड इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स असं कन्सिडर केलेलं आहे. सो याला आपण इक्वेशन स्टार म्हणूया आपल्या सोयीसाठी, पुढे लागणार आहे म्हणून. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स, आत्ता ह्या एका टर्मसाठी आपण दोन्ही बाजूला लॉग घेतो आहे, कारण ह्याचा इथे फॉर्म्युला आपल्याला माहीत नव्हता, म्हणजे इथे फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकत नव्हतो. तर हे काय झालं लॉगॅरिथमिक फंक्शनचा एक टाईप झालेला आहे, त्यामुळे इथं काय करायचं आहे दोन्ही साईडला लॉग घ्यायचा आहे. सो काय मिळेल लॉग झेड इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स, विच इम्प्लाइज log z is equal to x into log x, सेम फॉर्म्युला log m raised to n is equal to n into log m, इथे n म्हणजे x आहे. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, कुणाला डिफरन्शिएट करायचं आहे ह्याला log z is equal to x log x ला. सो d by dx ऑफ log z is equal to d by dx ऑफ x into log x, दोन्ही साईडला d by dx आपण घेतलं आहे यासाठी. So d by dx of log z is equal to x into d by dx of log x plus log x into d by dx of x. असं का घेतलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल, इथे u into v या फॉर्ममध्ये फंक्शन आहे, म्हणजे इथे आपल्याला प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करायचा आहे. सो इथे दिलं आहे रूल काय आहे ते, तुम्ही पुन्हा एकदा हा फॉर्म्युला, आता मला वाटतं की फॉर्म्युला तुमच्या पाठ पण झाला असेल, लक्षात पण राहत असेल. सो आता इथे बघा लॉग झेडचा डेरिव्हेटिव्ह, इथे व्हेरिएबल झेड आहे आणि इथे आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतोय, त्यामुळे इथं डी झेड बाय डी एक्सने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. जर इथे वाय असता तर आपण काय केलं असतो डी वाय बाय डी एक्सने मल्टिप्लाय केलं असतो, बरोबर. आणि इथे झेड असल्यामुळे काय करणार आहे डी झेड बाय डी एक्स, आणि लॉग झेडचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/z. इथे जसं आपण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x लिहितो तसंच लॉग झेडचा डेरिव्हेटिव्ह 1/z आहे, परंतु इथे झेड व्हेरिएबल आहे आणि इथे झेड नाही तर एक्स आहे, त्यामुळे इथे डी झेड बाय डी एक्सने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. सो विच इज इक्वल टू एक्स ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. आता इथे दोन्ही साईडला एक्स एक्स आहे, त्यामुळे तुम्ही इथं डी एक्स अपॉन डी एक्सने मल्टिप्लाय करायची काही गरज नाही, कारण डी एक्स अपॉन डी एक्स म्हणजेच 1 असते. ओके, प्लस लॉग एक्स ॲज इट इज इंटू हे बघा डी एक्स अपॉन डी एक्स म्हणजे किती 1. 1/z इंटू डी झेड बाय डी एक्स इज इक्वल टू हे एक्स एक्स कॅन्सल होतील आणि इथे 1 शिल्लक राहील, प्लस लॉग एक्स इंटू 1 म्हणजेच लॉग एक्स. सो डी झेड बाय डी एक्स इज इक्वल टू हा झेड डिनॉमिनेटरला आहे, या साईडला येत असताना कुठे जाईल न्यूमरेटरला. सो झेड इंटू 1 प्लस
लॉग एक्स, म्हणजे या दोन्ही टर्म्सना तो झेड मल्टिप्लाय होईल. ही आत्ता आपण फाइंड आउट केलेली स्टेप आहे. डी झेड बाय डी एक्स इक्वल टू झेड इंटू 1 प्लस लॉग एक्स फ्रॉम स्टार. आता स्टार काय होता, झेड इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आपण कन्सिडर केलं होतं. तर या झेडच्या ठिकाणी आपल्याला एक्स रेस टू एक्स ठेवायचं आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ झेडच्या ऐवजी एक्स रेस टू एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. झेडची व्हॅल्यू काय आहे तर एक्स रेस टू एक्स आहे, आपण असं समजलो होतो, म्हणून ते पुन्हा बॅक सबस्टिट्यूशन करायचं आहे. सो इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 कुठला होता, हा सुरुवातीचा इक्वेशन. इकडे बघा, हा जो फर्स्ट तुम्ही गिवन नंतर जो डिफरन्शिएट केला हा तुमचा फर्स्ट इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये आता इथं डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. सो इथे इक्वेशन 1 लिहून दाखवलं आहे पुन्हा एकदा, तोच इक्वेशन 1 आहे. नाव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स. इथं आत्ताच आपण फाइंड आउट केलं वर काय ते एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स प्लस ए रेस टू एक्स इंटू लॉग ए प्लस एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 प्लस 0. सो हा 0 सोडला तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा आपला काय असणार आहे फायनल डेरिव्हेटिव्ह. तर इथे दिलेल्या ओरिजिनल फंक्शनमध्ये वाय इज इक्वल टू असंच होतं, त्यामुळं बाकीचे जे 3 टर्म्स होते ते फॉर्म्युल्यानुसार इझिली आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकायचो. पण एक टर्म होता एक्स रेस टू एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह येत नव्हता, त्यामुळं तो लॉगरिथमिक फंक्शनच्या टाईपमध्ये असल्यामुळं दोन्ही साईडला लॉग घेऊन आपण ते सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. डिफरन्शिएट साइन एक्स रेस टू टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स अशा फंक्शनच्या टाईपमध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे. सोल्युशन, पहिल्यांदा गिवन फंक्शन लिहून घ्यायचं आहे. वाय इज इक्वल टू साइन एक्स रेस टू टॅन एक्स. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स वी गेट सेम प्रोसिजर, दोन्ही साईडला लॉग घ्या, काय मिळेल लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स रेस टू टॅन एक्स. सो लॉग वाय हा टॅन एक्स जो इंडेक्स आहे तो इथे समोर येईल लॉग साइन एक्सच्या अगोदर. टॅन एक्स इंटू लॉग साइन एक्स हा फॉर्म्युला इथे वापरला आहे. ओके, सो नेक्स्ट स्टेप डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्सने. विथ रिस्पेक्ट टू एक्स हे डिनॉमिनेटरला डी एक्स आहे यावरून कळतं. सो डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय, इथे पुढच्या स्टेपला काय येईल डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू लॉग साइन एक्स. ओके, सो नेक्स्ट स्टेप लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय, आणि इथे वाय आहे आणि इथे एक्स आहे. सो इथे कशाने मल्टिप्लाय करावं लागेल डी वाय बाय डी एक्सने इज इक्वल टू, आता इथे यू व्ही रूल यूज केलेला आहे. फर्स्ट फंक्शन टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डी बाय डी एक्स ऑफ लॉग साइन एक्स प्लस सेकंड फंक्शन लॉग साइन एक्स अँड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. हा यू व्ही रूल वापरलेला आहे. सो 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन एक्स ॲज इट इज. आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन एक्स, बरोबर आहे. तसं इथं एक्सच्या ऐवजी कोण आहे साइन एक्स आहे, त्यामुळं लॉग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 अपॉन साइन एक्स. त्याचबरोबर हा जो आहे तो कंपोजिट फंक्शन आहे, त्यामुळे इथं डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. तुम्ही इथे लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म्युला दिलेला आहे ते इथं वापरलेला आहे, प्लस लॉग साइन एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय आहे सेक स्क्वेअर एक्स. सो 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन एक्स इंटू 1 अपॉन एक्स ॲज इट इज, आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स प्लस लॉग साइन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. इथं एवढं लक्षात घ्यायचं आहे की लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लॉग एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला इथे वापरलेला आहे, आणि तुमचा एफ म्हणजे कोण आहे इथे साइन एक्स. ओके, सो नेक्स्ट स्टेप बघा काय येते 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन एक्स. आता इथं ओके साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस लॉग साइन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स.
1/sin x/cos x हे कसं आलं तुमच्या म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल. इथे ऑलरेडी cos x आहे. ओके, हा cos x कुठं आहे, न्यूमरेटरला आहे. तोच cos x मी इथं ॲडजस्ट करण्यासाठी खाली घेतला आहे, कारण हा cos x नंतर कुठे जाईल, वरच जाणार आहे. म्हणजे हे फक्त ॲडजस्टमेंट करून घेतलेले आहे. सो का बरं ॲडजस्टमेंट केलं आहे, sin x/cos x म्हणजे आपल्याला इथे tan x भेटू शकतं आणि हे tan कॅन्सल होण्यासाठी. ओके, कॅन्सल आउट करता येतं म्हणून. सो tan x इंटू 1/tan x म्हणजे sin x/cos x. हा कॉस कुठून आला कळाला ना, हा इथलाच कॉस आहे, फक्त न्यूमरेटरच्या ऐवजी इथे खाली घेतलं आहे, कारण इथे 1 आहे, म्हणजे हा 1च्या डिनॉमिनेटरचा टर्म आहे, त्यामुळे तो ॲटोमॅटिकली पुन्हा न्यूमरेटरला म्हणजे तिथेच असणार आहे. तो फक्त या cos xला इथे खाली दाखवलेला आहे. प्लस log sin x इंटू sec² x ॲज इट इज. हा tan x जो आहे तो कॅन्सल आउट होईल आणि आपल्याला काय मिळेल, 1/y dy/dx इज इक्वल टू 1 प्लस log sin x इंटू sec² x. सो आपल्याला dy/dx काढायचा आहे, त्यामुळं हा y जो आहे इकडे डिनॉमिनेटरला आहे, तिकडे जाताना न्यूमरेटरला येईल, म्हणजे y इंटू बाकीचे आहे तसे टर्म्स. सो dy/dx इज इक्वल टू y म्हणजे आपण गिव्हन लिहिल्यानंतर गिव्हनच्या समोर लिहिलं होतं की y इज इक्वल टू sin x रेज टू tan x. हा आपला ओरिजिनल दिलेला फंक्शन आहे, ते yच्या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेलं आहे आणि पुढचा ब्रॅकेट ॲज इट इज. सो दिस इज अवर फायनल डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन. तर अशा प्रकारे लॉगॅरिथमिक फंक्शन्सचे एक्झाम्पल्स आपल्याला या टाईपने सॉल्व करायचे आहेत. दोन्ही साईडला लॉग घेऊन सिम्प्लिफाय करत जायचं आहे. सो इथे होमवर्कसाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते. 4च एक्झाम्पल्स आहेत, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, नक्की सॉल्व होतील. y इज इक्वल टू x रेज टू x. आत्ता आपण हे सॉल्व केलं आहे त्या पद्धतीने आहे. आता sin x रेज टू tan x होता, इथे फक्त रेज टू log x दिलेला आहे. हा तर सिमिलर टाईपचा एक्झाम्पल आहे, जो आपण थर्ड सॉल्व केला होता तोच, आणि इथे मला वाटते तोच एक्झाम्पल रिपीट झालेला आहे. ओके, ठीक आहे, म्हणजे 3च एक्झाम्पल्स इथे तुम्हाला दिलेली आहेत. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक पाहूया. थँक्यू.